त्याच्यामुळे आम्हाला उड्या मारणं जमणार नाही. नकच दादा, ते नकच करू. तुम्ही एकच काम करा, कीर्तनात बसलायत ना 3 नियम पाळायचे. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनात ताठ आणि नीट बसायचं, खास करून पाठीमागचे. आउट ऑफ कव्हरेज, रेंज कमी पोचते ना जरा तिकडे, बरं का. नीट बसायचं दादा. कट्ट्यावर वगैरे बसलेले टंगडं सोडून बसायचं नाही, बसायचंच नाही टंगडं सोडून. इकडं तिकडं बसलेलं नीट सांगते. खाली पाय सोडून बसायचं नाही, मांडी घालूनच बसायचं. टंगडं वर करून वगैरे बसायचं नाही. कीर्तनाला धर्ममंडप आहे, या मंडपात माणसानं नीटच बसावं. इथं नीट बसला तर माणूस किती बसतो, नाही तर अर्थ नाही. इथं जे कार्य चालू आहे ते धर्मकार्य चालू आहे आणि माणसानं नीटच बसावं. कारण आपण ज्या मातीत जन्माला आलोय ना, त्या मातीनं आपल्याला शिकवलंय दादा. काय शिकवलं? पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पण पाठीचा कणा ताठच असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अन्नाच्या रातील आभाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रातील आभाळाची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही मर्द मावळ्याची साथ आहे. या मातीत जन्माला आला त्यामुळे कणेत टाळ्या सुद्धा पुढच्यांनीच वाजवल्या, मागचे निस्तेच बघत आहेत दादा. टाळ्या वाजवीत जरे. कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर झालीच पाहिजे दादा, टाळी तर वाजवलीच पाहिजे. आणि मराठीत सांगते, इथं वाजवल्या तर बरं, इथं जर नाही वाजवल्या तर देव पुन्हा कुठं कुठं वाजवायला येईल ह्याची काही गॅरंटी नाही दादा. त्यामुळे इथं वाजवून घ्या. विठ्ठला तू वाजवल्या वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवल्या. टाळी वाजवून म्हणतात का रे? अरे जरा तर दमदीर दाखवा ना. अरे मावळे आहेत ना तुम्ही, मावळे शिवबांचे. तुमच्यासारखे जर न्याबळाट मावळे असते ना, स्वराज्य काय गाव सुद्धा घडलं नसतं. मावळे कसे कणकर होते दादा. आम्ही कुठं, आम्हाला असं कुणाचं ऐकायची सवय नाही. आम्ही आमच्या आईबापाचं जन्मात कधी ऐकलं नाही. आणि तुम्ही कोण सांगणार ह्या? नाही, मी सांगते ते माझ्या तोंडचं नाही दादा, मी सांगते ते माझं नाही, मी सांगते ते संतांचं आहे. वाणी फक्त माझी आहे. पण माझं म्हणून ऐकू नका, ते सांगतात म्हणून ऐका. ऐकावंच दादा. टाळी का वाजवावी? दान देताना कुठल्या हाताने देता? उजव्या. पैसे घेताना कुठल्या हाताने घेता? उजव्या. प्रसाद घेताना कुठल्या हाताने घेता? उजव्या. उजवा हात धर्म आहे दादा, डावा हात अधर्म आहे. टाळी कशी वाजवता? डावा खाली असतो, उजवा वर असतो. ज्यावेळेस जीवनामध्ये धर्माचा विजय अधर्मावर होतो त्यावेळेस टाळी वाजते, तोपर्यंत वाजत. मग आपण धर्माने वागतो किंवा धर्माने, आपल्या वर्तणुकीतून लक्षात येतं. आणि कीर्तन नेबळाटगत ऐकायचं नाही, कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं. कीर्तनातला एक नाही एक शब्द कळला पाहिजे. कीर्तनात बसलेला प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे, मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजा म्हणून बसलोय. आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे, मी कीर्तनाला बसलीये ना ती मा जिजाऊ साहेब म्हणून बसलीये. एवढ्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं. तर ऐकण्याला अर्थ आहे. बघा, ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. काही काही लोकांना कळत नाही, चला जाऊ द्या. काही काही लोकांना कळत नाही हे सुद्धा कळत नाही. आता हे कळलं त्यालाच कळलं बरं का. काही काही लोकांना कळत नाही हे सुद्धा कळत नाही, पण कळवून घ्यायचा प्रयत्न करा. चला, मग कीर्तनातला पहिला नियम ताट बसायचं. कीर्तनातला दुसरा नियम चेहरे आनंदी ठेवायचे. हसरे हसरे हसरे. मी एवढा प्रवास केला आहे, दुसरं कीर्तन आहे, तरी सुद्धा बऱ्यापैकी माझं तोंड थोडंसं हसरे. पण तुमचं, मला असं वाटतंय अख्ख्या महाराष्ट्राचा दुष्काळ फक्त तुमच्या 7व्यावरच पडला काय की. असे तो तोंड करून बसलाय कृष्णुकी दादा. काय बरं, मी तुमचं काय वाटोळं केलंय? केलंय का? केलंय का? मी तुमचं काय वाटोळं केलं? हा, थोडा उशीर झाला हे मान्य करते ना मी, पण ह्याच्या पलीकडे तुमचं मी काय वाटोळं केलंय का? तुम्ही माझ्यावर रसाव असं काहीतरी झालंय का? तुम्ही, मी का तुमची मिहुनी आहे का, जावाय आहे का, इवाय आहे का, सासू आहे का, सून आहे का, जाऊ आहे का, ननंद आहे का, भाऊजाई आहे? होय माता मावल्या, तुमच्या बांधा शेजारी माझा बांध. मी काय तुमच्या विरोधी पक्षात आहे का? तुम्ही माझ्यावर असं तोंड उसकटावं असं काय आहे का? तुमचा आणि माझा काहीतरी संबंध आहे का? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध? कुशल तोंड घेऊन नाही म्हणतात दादा, कुशलच नाही म्हणतात. अरे नातं फक्त रक्ताचं नसतं रे दादा. हे नातं भक्तीचं आहे, हे नातं परमार्थाचं आहे, हे नातं स्नेहाचं आहे, हे नातं प्रेमाचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देतो दादा, विश्वास देतो. हा ना, विश्वास नाही तर काय? आज 9 वाजून गेल्या, 9:15 वाजत राहिला तरी महाराज आला नाही, तरी माणसं बसल्यात. हा विश्वास नाही तर अजून काय दादा? आणि हा विश्वास फक्त या परमार्थामध्येच दाखवायला भेटतो. कारण आजपर्यंत सगळं खोटं ठरलं होतं दादा, आजपर्यंत सगळं खोटं ठरलं आणि खोटं ठरेलही. समाजकारण असेल, धर्मकारण असेल, राजकारण असेल,
पण कालही आणि आजही आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर सत्य काय राहील तर तो माझा वारकरी संप्रदाय. याच्या पलीकडे दुसरं सत्य नाही दादा, याच्या पलीकडे दुसरं सत्य नाही. म्हणून याला जरा निगडीत ठेवा, गरज आहे. होईल तेवढा त्याच्याशी पाठीशी उभे राहायचा प्रयत्न करा. म्हणून आनंदी राहा, आनंदी. काही आपल्या भगवंताने देखील वाटोळं केलं नाही. जे दिलंय, जे दिलंय, कुणी दिलंय? अय बोलत जा बरं. बोलला तर कीर्तन तर निघाले महागारी, आपलं बी काही नडलं नाही. पाकिट घेते म्हणजे उपकार नाही करत. पटपट बोलायचं. दिलं ते कुणी दिलं? मारता मावल्यात दिलं ते कुणी दिलं? बापानं नाही. बापानं 4-5 भांडी दिली म्हणजे काय सगळा संसार दिला असं नाही दादा, बरं का. कुणी दिलं? देवानं. पुरुष मंडळी कुणी दिलं? सासऱ्यानं. तुला फॉल्ट आहे आपल्या लाईट कानात, बरं का. कुणी दिलं? देवानं. आता मला सांगा, देणारा देव आहे. सगळं झालं कोणाकडे जायचं? सुखप्राप्ती कोणापासून होणार आहे? मग तुम्हाला काळजी करायची गरज, चिंता करायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज नाही दादा. आहे 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 ही दुनियाला गरज नाही, गरज आहे, परमार्थाची गरज आहे. कारण ही दुनिया अनाडी दुनिया पचन बिना कैसी तरियो, अनाडी दुनिया पचन बिना कैसी तरियो, अनाडी दुनिया पचन बिना सच्चा मरे भुकाया झूठा गुलगुले खाइयो, सच्चा मरे भुकाया झूठा गुलगुले खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, दुनिया भजन बिना कैसी तरियो, भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो, सच्चा मरे भुकाया झूठा गुलगुले खाइयो, सच्चा मरे भुकाया झूठा गुलगुले खाइयो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी तरियो. हे कलियुग आहे दादा. भजन वाचून तरणार पण परमार्थ करावंच लागणार. म्हणून आनंदी राहा. कारण आपल्याला काळजी करायची गरजच नाही. महाराज आपण आहे ना फक्त भगवंतावर विश्वास ठेवायचा. विश्वास थोडासा वेळ, थोडं लेट, पण आपलं नीटच होणार दादा. फक्त विश्वास. विश्वास किती पाहिजे माहिती आहे का? तर बऱ्यापैकी इथं बसलेले बाप असतील, पुरुष मंडळी बोलत जा. तुम्हाला लेकरू असेल, बरोबर आहे, नातरुंड पत्रुंड असेल. मला सांगा, जेव्हा तुमचं लेकरू लहान असतं, 6-7 महिन्याचं असतं, ते रडतं. मग ते रडतं तेव्हा तुम्ही त्याला खेळवण्यासाठी काय करता? त्याला दारात आणता, त्याला आकाशाकडे फेकता, पुन्हा झेलता, आकाशाकडे फेकता, पुन्हा झेलता, बरोबर आहे. ही क्रिया चालू असताना लेकरू हसतं की रडतं? हसतं. आता मी जर तुम्हाला वर फेकलं, अय सातवेकर, मी जर तुम्हाला वर फेकलं, तुम्ही हसाल करायचा? तुम्ही वरनं मला शिव्या द्याचा. कारण तुमचा माझ्यावर भरोसा, तुमचा माझ्यावर भरोसा, सुन तुझा माझ्यावर भरोसा नाहीच आहे दादा, बरं का. नसलाच पाहिजे, नाहीच आहे. पण त्या 6-7 महिन्याच्या त्या निरागस लेकराच्या, त्या निस्वार्थी लेकराचा त्या बापावर विश्वास असतो की माझ्या बापानं मला आकाशा एवढं जरी वरी फेकलं तरी माझा बाप मला झेलणार, माझा बाप मला पडू देणार. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंग परमात्म्यावर पाहिजे. अरे होऊ द्या थोडा त्रास, पण माझा भगवंत मला झेलणार, माझा भगवंत मला एवढाही त्रास होऊ देणार नाही. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया, घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरवेले संती विठोबासी, तुका म्हणे घालू तयावरी भार, पाहू हा संसार देवा पायी, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे, हरिमुखी गाता हरपली चिंता, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. काळजीच करू नका दादा. तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से, तेरी बन जाएगी गोपाल गुण गाए से है, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, नारायण नारायण पुकारने से तेरी बन जाएगी गोविंद गुण गाए से है, तेरी बन जाएगी
गोविंद गुण गायसे, तेरी पण गाये की गोपाल गुण गायसे. देवाचं नाव घेतलं तर महाराज देवाचं नाव, एका कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या, सगळेजण घेत होते, एक बाई घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणली महाराज जा तिकडं, मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली इठ्ठल इठ्ठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे कसं घेऊ, त्यांचे पण घ्यायचं नाही का? बायका सगळ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा बापा पप्याचा बापा पप्याचा बापा पप्याचा बापा पप्याचा बापा. हे कुणी काढलं रे? पप्पा कुणी काढलं मला सांगा बरं. बाबा दादा म्हणा ना, पप्पा काय? तुम्हाला माहिती आहे पप्पाचा अर्थ? अय पप्पा हो, अय सातव्याचे पप्पा. तुम्हाला माहिती आहे का पप्पाचा अर्थ? तोंडानं घ्याला ना लेकराकडनं म्हणून पप्पा. पप्पाचा अर्थ काय? कोंबड्याला दाणं टाकताना काय म्हणता? पप्पा 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 पप्पा. अरे तू का कोंबडा आहे का? तू बाप आहे बाप. अरे बापासारखं राही ना जरा. लेकरू तसं पाहिजे. अरे लखलखणारी समशूर पण व्हायचे शत्रू ढेर, लखलखणारी समशूर पण व्हायचे शत्रू ढेर. शहाजींचा बाळ शुभा होता शेरा संवासेर. बाप कसा होता दादा? बापच. आई तशीच होती ना आमची मम्मी. खुशाल म्हणती लेकराला आई म्हणू नको, ओल्ड फॅशन वाटतं. मग स्टँडर्ड काय वाटतं? मम्मी. अरे मम्मीचा अर्थ म्हणजे मेलेलं मड. अरे तू हाय ना अजून का गेलीस? हाय ना मग जरा संस्कार लावून लेकराला. अय माता मावल्या, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट घर नीट. बाईचं काही खरं नाही, घराचं काही सुद्धा खरं. अरे आई चांगली पाहिजे. माछाची चावूची पुण्याई कशी आली या फळाला. माछाची चावूची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा पाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा पाप वाघ शिवबा. टाळी वाजवा रे टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज दादा. सातवेकर ज्यांना हिंदू धर्माचा गर्व आहे, ज्यांना छत्रपती शिवरायांविषयी स्वाभिमान आहे, अशा प्रत्येकानं टाळी वाजवायची. जी औलाद भारतात जन्माला आली, भारतात, अशी जात टाळी वाजवायची. आणि जी जात अफगाणिस्तानात जन्माला आली, अशी औलाद टाळी वाजवणार. अय उभा राहिलेले तुम्ही काय पाकिस्तानात जन्माला आलते काय? अरे मग हिंदू धर्मात जन्माला आलात ना. छत्रपती शिवरायांविषयी जर टाळी नाही वाजवणार मग काय तरी कुठे वाजवणार आहे टाळी? छत्रपती शिवाजी महाराज की. अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज ज्या शिवरायाने या स्वराज्यासाठी अरे 50 वर्ष आपला देह झिजवला. स्वराज्याच्या आधीचा काळ आठवला ना दादा तरी डोळ्यातलं पाणी येत रे. 3.5 वर्षांच्या काळात खूप काळ घडला. जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लाम आक्रमकांच्या पंजाखाली गेला होता. त्याच्या जागी कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही आदी धर्मांध राजवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा पलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता. सत्ता विस्तारापोटी यांच्यात कायम लढाया होत होत्या. यामध्ये सामान्य जनता भरडली जात होती. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत होते. कुणाची कुस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकवाबरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत होते. घराघरातून ऐकू येणारे आक्रोश, किंचाळ्या व हुंदके ऐकून झोपड्या दोरल्या सुरल्या मिणमिणत्या पत्त्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून विझत होत्या.
अशाच काळोखा एक तेज पुंज ज्योती एक तळपता ताराभुन्या भूतलावर उतरली. तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी. स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मस्थळा क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज सिंहासनाधीश्वर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत पुण्यवंत प्रौढ प्रताप पुरंदर रणरीती धुरंदर श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. तो बापाचा पाप शिवा जन्मला माझी जिजाऊची पुण्य आहे कशी आली फळाला. जिजाऊची पुण्य आहे कशी आली फळाला. तो बापाचा पाप तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. होती माझी जाऊंची आज्ञा होती माझी जाऊंची शपथ होतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊंची शपथ होतली स्वराज्याची. शिकवण जन कल्याणाची जगतुरी तुकोबांची. शिकवण जन कल्याणाची जगतुरी तुकोबांची. स्वराज्याची तोरण बांधिले तोरणा के डाला. स्वराज्याची तोरण बांधिले तोरणा के डाला. तो बापाचा बाप